बिबट्याने केला महिलेचा पाठलाग. संगमनेरच्या कुंथुनाथ सोसायटीतील थरारक प्रसंग. सकाळची 8:30ची वेळ. बंगल्यात शांत वातावरण. पूजा करण्यासाठी घरालगतच्या मंदिराकडे जाणाऱ्या महिलेच्या मागे बिबट्याही मंदिरात घुसला. महिला प्रसंगावधान राखत मंदिरातून बाहेर पडल्याने अनर्थ टळला. संगमनेरमधील कुंथुनाथ हाऊसिंग सोसायटीत सिद्धार्थ ओहरा हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. नेहमीप्रमाणे त्यांच्या पत्नी पल्लवी ओहरा या सकाळी बंगल्यालाच लागून असलेल्या मंदिरात पूजा करण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी त्यांच्या दिशेने एक छोटा बिबट्या येताना दिसला. क्षणभर त्या घाबरून गेल्या, मात्र धीर न सोडता त्यांनी थेट मंदिरात धाव घेतली. त्यांच्या पाठोपाठ बिबट्यानेही मंदिरात प्रवेश केला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे त्यांच्या काळजाचा अक्षरशः थरकाप उडाला. सुदैवाने पल्लवी ओहरा यांनी अतिशय सावधगिरीने आणि चातुर्याने मंदिरातून बाहेर येत थेट बंगल्यात प्रवेश केला व मुख्य दरवाजा आतून बंद केला. काही क्षणांनी बिबट्याही मंदिराबाहेर आला, मात्र तोपर्यंत त्या सुरक्षित होत्या. त्यांनी तत्काळ घरातील इतर सदस्यांना सावध केले. सिद्धार्थ ओहरा यांनी सोसायटीतील नागरिकांना बिबट्या आल्याची माहिती दिली. घटनेची खबर मिळताच वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून बिबट्याचा शोध सुरू केला. मात्र वनविभागाचे पथक पोहोचेपर्यंत बिबट्याने तेथून काढता पाय घेतला होता. ओहरा कुटुंबियांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्रीपासूनच बिबट्या तिथे फिरत असल्याचं दिसून आलंय. मी पल्लवी सिद्धार्थ ओहरा, राहणार कुंथुनाथ सोसायटी. काल सकाळी 8:30 वाजता नित्यनियमाप्रमाणे मी इथे मंदिरात पूजा करायला निघाले होते आणि काही आत प्रवेश करताच म्हणजे काही पाठीमागून आवाज आला एकदम अचानक जोरात, म्हणून पाठीमागे वळून बघताच एक बिबट्या म्हणजे धावत एकदम माझ्याकडे आला तो. पण या देवगुरूच्या कृपेने किंवा काही असं म्हणजे त्यांनी माझ्यावर काही हल्ला केला नाही, काही नुकसान पोहोचवलं नाही आणि तो आत शिरला आणि मी एका साईडून पटकन उडी मारून बाहेर आले आणि आत घरात जाऊन हा मोठा दरवाजा बंद केला तसा पटकन आणि आत जाऊन मग घरच्यांना सगळ्यांना उठवलं आणि त्यांना सांगितलं का असं असं झालं म्हणून. पण ते लोकांनाही विश्वास बसत नव्हता की एवढ्या सकाळी म्हणजे एखादा बिबट्या या साईडला आपल्याकडे येईल म्हणून. पण जेव्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बघितलं सगळं तेव्हा ते लोकही सगळे घाबरले का नाही म्हणजे बिबट्या आलाय म्हणून असं. मग सगळ्यांना सूचना केली, वन विभागाला सूचना केली, आले सगळे, तांबे डॉक्टर आले, मैथिलीताई आल्या आणि सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं, सांत्वन दिलं चांगलं. आणि आता या बिबट्याचा काही बंदोबस्त करून घेऊन सगळ्यांना सुरक्षित ठेवून आता त्यांनी काही थोडं सुरक्षा बिबट्यांचा काही बंदोबस्त करून हे जे फिरतात गावात असे सकाळी बिबटे, तर त्यामुळे सगळ्या लोकांना म्हणजे घाबरलेले पण आहेत सोसायटीमध्ये, पण मुलं खेळतात बाहेर सगळे इथे आमची, तर ते काहीतरी आता प्रोटेक्शन करून बिबट्यांचा लवकर बंदोबस्त करायला पाहिजे त्यांनी म्हणजे. आणि ते करतात, ते सकाळी पण आले होते, काल पण खूप वेळ होते.